प्रवर्तन संचालनालय ईडीमध्ये विधी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच विधी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल ॲडव्होकेट डॉक्टर गौरव सुनील डहाळे यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार समाजाच्या वतीनं गौरव सत्कार करण्यात आला। कमी वयात हे यश संपादन करणारे डहाळे हे जिल्ह्यातील पहिले युवक ठरले असून त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। शहरातील संजोग लॉन येथे आयोजित सन्मान सोहळा आमदार संग्राम जगताप व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जगताप, श्यामसेठ देडगावकर, सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे चेअरमन उमेश बुऱ्हाडे बारामती, विशाल वेद पाठक, स्केटिंग प्रशिक्षक प्रशांत पाटोळे, पीएचडी मार्गदर्शक ॲडव्होकेट समीर चव्हाण, उपप्राचार्य गोकुळदास लोखंडे, ॲडव्होकेट राजेंद्र सेलोत, ॲडव्होकेट अनिल सरोदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना ॲडव्होकेट डॉक्टर गौरव डहाळे यांनी आपले यशाचं श्रेय गुरुजन व मार्गदर्शकांना दिले। आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू येईपर्यंत संघर्ष करत रहा असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला। या प्रसंगी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीनं ॲडव्होकेट डॉक्टर गौरव डहाळे यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। तसेच त्यांच्या यशात योगदान देणाऱ्या सर्व गुरुजन व मार्गदर्शकांचाही सन्मान करण्यात आला। आज मी आपल्या सर्वांसमोर एक ईडी ऑफिसर आणि एक पीएचडी कंप्लीट झालेला विद्यार्थी असलो तरीसुद्धा मला हे सांगायचं आहे की इथे उपस्थित असलेले सर्व हे यांचा अमूल्य वाटा राहिलेला आहे या सर्व याच्यामध्ये। जसं की लोखंडे सर म्हणले की आपल्याला समाजासाठी काहीतरी देणं लागतं हे लक्षात ठेवलं पाहिजे। मी इथे आज हे सांगू इच्छितो की सर इथे उपस्थित असलेले सगळेजण हे फक्त माझे समाज बांधव नाही तर हे माझ्या कुटुंबातले एक सदस्य आहेत सर। त्यांच्यासाठी करणं, त्यांच्यासाठी योगदान देणं हे मी कधीच विसरणार नाही। त्यानंतर मी आजपर्यंत जे काही सिन्सिअरिटी झालं किंवा शिक्षण झालं किंवा चॅलेंजेसला फेस करणं, मग ते यश असू अपयश असू, या मागं सगळ्यात मोठा वाटा माझ्या प्रशांत सरांचा आहे। 5 वाजता उठून स्केटिंग करायला जाणं असू, त्याच्यानंतर कुठलंही यश अपयश येऊ त्यांनी कुठल्याही अपयशाला कसं समोर जायचं, काय करायचं, पुढे कसं पाऊल उचलायचं हे त्यांनी मला आजपर्यंत शिकवत आलेले आहेत। जसं की आमचे आदरणीय गुरु गणेश शिरसाट सर म्हणतात की तोपर्यंत लढा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू बघत नाही। तो क्षण एक क्षण असतो की ज्याच्यासाठी तुम्ही आज रोजीपर्यंत लढत असता, तर त्या क्षणापर्यंत मी आज लढायचा प्रयत्न केलेला आहे आणि अपेक्षा बाळगतो की तोपर्यंत मी सिद्ध करू शकलो। त्यानंतर उपस्थित सर्व डायसवरच्या डिग्निटरीजला मी धन्यवाद देऊ इच्छितो। आपण सगळे इथं उपस्थित झाला त्याच्याबद्दल मी धन्यवाद देऊ इच्छितो। माझा सत्कार केला, मला इथे माझ्यासाठी उपस्थित झाले ह्याच्याबद्दल धन्यवाद आणि थांबतो। थँक्यू सर।